एक मुंडे भेसळयुक्तसाठी लढत आहे महाराष्ट्रात, तुकाराम मुंडे, आणि दुसरे मुंडे प्रदूषणसाठी लढले पाहिजे ह्या अपेक्षा आहे. कारण ह्या दोनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सभापती महोदय. प्रदूषण आणि भेसळ हे माणसाला खाऊन टाकतं. पुऱ्या महाराष्ट्रात आज जे काही देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे ते भेसळमुळे आणि प्रदूषणामुळे. हा फार गंभीर विषय कसं खरं पाहिलं तर. आणि गंभीर विषयात तुम्ही तुमच्या उत्तरात सांगितलं का 10 कारणे नोटीस दिले, 10 कारणे दाखवा, 34 प्रस्तावित निर्देश दिले, 14 अंतरिम निर्देश दिले आणि 28 प्लॅनच्या बंदच्या बाबतच्या अधिक सूचना दिल्या. म्हणजे 100 केल्यावर कारवाई पूर्ण होईल असं वाटते. म्हणजे प्रदूषण महामंडळ एवढ्या नोटिसा द्यायचं वेळ का पडतं हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे 34 10 कारणे नोटीस, आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 कारणे दाखवा नोटीस देतोय, पण 34 जर आपल्याला वेळ द्यायचा असेल तर प्रदूषण महामंडळाचं काही जरब आहे का नाही आहे. एक मिनिट मला क्लिअर करायचे, ते 34 नोटिसा नाही, 34 उद्योगांना आहेत, 10 प्लांटला आहे, 10 नोटिसा नाहीत. नाही ते तसं नाहीये. 10 तुम्ही तसंच दिलाय. त्यामध्ये तसं नाहीये, ते मी क्लिअर करू इच्छिते सभागृहात. ते दुरुस्त केलं म्हणजे बरं होईल. पण याच्यावर काय आहे, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे सगळ्या इकडे. जसं चंद्रपूरला जाण तर कोळशाचा प्रॉब्लेम येतं त्या भागात सगळं, त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं आणि भोगा लागतं ते सामान्य माणसाला. आम्ही एसीच्या गाडीत जातो, काच बंद असते, शुद्ध हवा असतं किंवा आमची थोडीशी कॅपॅसिटी बरी असते, पण गरीब माणसाची ते नसतं आणि ह्या गरिबावर होणारे परिणाम जास्त आहे. याचे परिणाम तुमच्या आमच्यावर फार नंतर होईल, पण गरिबावर जास्त होते. त्याच्यासाठी राखीव निधी ठेवला पाहिजे. कारण याला आपण जर गृहीत धरलं, याला दोषी ठरवलं पाहिजे. आता तुम्ही स्पष्ट म्हटलं आहे का यांच्यामुळे प्रदूषण झालेलं आहे, रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. मग त्याच्यातून जसं आपण बांधकाम कामगाराचा काही निधी ठेवतो आणि बांधकाम कामगाराला मदत देतोय, तसं या सगळ्या कंपनीकडून असा एखादी कर आकारणी, आरोग्य कर आकारून ते प्रदूषण होऊ नये याच्यासाठी केलंच पाहिजे. पण झालं असेल तर त्याच्यातून काही वसूल करून त्या रुग्णांना काही मदत करता येईल का ज्याच्यामुळं पेसिफिक हे सगळा आजार होतोय प्रदूषणामुळे. आता काही बऱ्याच ठिकाणी आम्ही नाशिक भागात गेलोय, अधिक काही भागात पूर्ण शेतीच्या शेती बेकार झालेल्या आणि त्या कंपनीनं काही पैसे दिले नाही शेतकऱ्याला, एक खडकू पण देत नाही आहे. ह्या व्यवस्था झाल्या पाहिजे, ह्या तुम्ही पाहिल्या पाहिजे. त्याच्यासाठी काही तरतूद केली पाहिजे जेणेकरून त्या रुग्णांना आधार भेटेल.